तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. 3 दिवसांचा अल्टिमेटम आणि तोडफोडीचे संकट. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरून वातावरण तापलं आहे. एका बाजूला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्ष तिथे स्थिरावलेल्या व्यावसायिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराच्या कोटालगतचे गाळे रिकामे करण्याच्या नोटिशीमुळे नवा वाद. 2027चा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासनाने दर्शनपथ हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रशासनाची बाजू स्पष्ट आहे. प्रयागराजमधील चेंगराचेंगरीचा अनुभव पाहता लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी मोकळी जागा आणि रुंद रस्ते असणे अनिवार्य आहे. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी आणि दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी आणि MSIDC यांच्या निर्णयानुसार बाधित होणाऱ्या 50 व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यांना पर्यायी जागा दिली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र व्यावसायिकांच्या मते हे केवळ गाळे नसून 125 वर्षांपासूनची परंपरा आहे. जेव्हा देवस्थानची आर्थिक स्थिती बेताची होती तेव्हा याच दुकानदारांनी संस्थानला साथ दिली होती. प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वरची तुलना चुकीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा भर पावसाळ्यात असतो, जिथे भाविकांची संख्या आणि वावरण्याची पद्धत वेगळी असते. उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती यासारखी महत्वाची कार्यालय शहराबाहेर हलवल्यामुळे केवळ 6 दिवसांच्या पर्वणीसाठी वर्षभर स्थानिकांचे हाल होणार आहेत. 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊन रिकामे करायला सांगणे अन्यायकारक असून त्याच जागेवर पुनर्वसन व्हावे अशी मागणी जोर धरत आहे. त्या 25 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. या दौऱ्यात ते आल्यास प्रथमच साधू महंतांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रशासकीय हट्ट आणि जनभावना यांच्यातील हा पेच मुख्यमंत्री सोडवणार का? 20 एप्रिलच्या बैठकीत व्यावसायिकांच्या शंकांचे निरसन होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूणच त्र्यंबकेश्वरचा विकास तर हवाच आहे, पण तो करताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहते की स्थानिकांच्या मागणीचा विचार केला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या बातमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्र्यंबकेश्वरच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर.